नाशिक जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। या प्रकल्पाची किंमत 7,015,29 एवढी आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून 9.19 टीएमसी पाणी उचलून 14.56 किलोमीटर बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस सोडण्यात येणार आहे। यामुळे 49,761 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। यामुळे रखडलेल्या योजनेला गती मिळून विकासाला चालना देखील मिळणार आहे। नारपार योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजना जाहीर केल्या आणि यावरती निधीही उपलब्ध करून देण्यात आला। सरकारकडून या योजनांचा मोठा उदोउदो केला जात असून त्यावर वारेमाप खर्च नव्हे तर उधळपट्टी केली जाते। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचे 2 वर्षांचे 1,100 कोटी रुपये तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे 10 महिन्यांपासून 190 कोटी रुपयांचं अनुदान रखडलंय। हाच प्रकार कृषी विषयक इतर योजनांबाबत होतोय। भंडारा जिल्ह्याच्या डव्वा येथील शेतकऱ्याने अवघ्या 4 एकर जमिनीत काकडी, दुधी आणि कोहळ्याचं उत्पादन घेतलं असून त्यात त्याला लाखोंचा फायदा होतोय। प्रकाश मस्के असे या यशस्वी शेतकऱ्याचं नाव असून या भागात मोठ्या संख्येने शेतकरी भात लागवड करतात। मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेतीत होणारं नुकसान बघता मस्के यांनी काकडी, दुधी आणि कोहळ्यासारख्या भाज्या पिकवण्याचा निर्णय घेतलाय। लागवडीला 2 लाखांचा खर्च आला आणि उत्पन्नातून 5 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून त्यांच्या या प्रगतीला महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार देखील मिळालाय। बदलत्या हवामानात रेशीम शेतीमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्याची क्षमता आहे असं मत मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव कृषीरत्न विजय बोराडे यांनी व्यक्त केलंय। जालन्याच्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात 5 दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। हवामान बदलामुळे शेती धोक्यात येतेय, त्यामुळे शेतकरी नवीन पिकांचा शोध घेतोय। या बदलत्या हवामानात प्रत्येक महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून रेशीम शेती पुढे येत आहे। गावामध्ये एकट्याने रेशीम शेती करण्याऐवजी गटातून केल्यास नोकरदाराप्रमाणे महिन्याला उत्पन्न घेता येईल अशी माहिती विजय बोराडे यांनी दिली आहे। या शिबिराला जिल्ह्यातील 16 गावातून 33 महिलांसह एकूण 57 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीची अट राज्य सरकारने रद्द केली आहे। आता 7/12 नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांनाच 5,000 रुपये अनुदान मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली आहे। मात्र 5 दिवसांनंतरही त्याबाबत लेखी आदेश जारी झाला नसल्याने मदत वाटप नेमकी होणार कशी याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। मागील वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्यात यंदा खरीपात घेतल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार 75,000 हेक्टर आहे। मात्र पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 2,63,000 हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा विमा उतरवलाय। एकूण क्षेत्राचं हे प्रमाण 350% जास्त असल्याने राज्यातील 8 जिल्ह्यांमधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना कांदा पिकाखालील क्षेत्राची गावनिहाय तपासणी करण्याचे निर्देश कृषी विभागाने दिलेत। पीक विमा योजनेत विमा उतरवलेल्या पिकाच्या क्षेत्राची तपासणी होत नसल्याने तसेच कांदा पिकाला सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत असल्याने असे प्रकार होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात 3 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे। शेती पिके पाण्याखाली गेली आहेत। पावसामुळे यंदा ओला दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली असून परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेती पाण्याखाली गेल्याने बियाणे, खते, औषधी वापरून जगवलेल्या पिकांचं नुकसान झालं असून कापूस, सोयाबीन या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय। शेतकरी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा देखील व्यक्त करतोय। सातारा जिल्ह्यात जून पासूनच वरुणराजा प्रसन्न झाल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी 106% झालीय।